मुळात जे कीर्तन आहे तर त्या कीर्तन परंपरेचे जनक जे ते महर्षी नारद आहे. ओके. म्हणजे त्यांनी त्या हातामध्ये विणा घेऊन ते 24 तास नारायण नारायण भजन करत असतात. नंतर आपण जेव्हा हा संदर्भ झाला, हा पौराणिक संदर्भ झाला. ऐतिहासिक संदर्भाने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा महाराष्ट्रामध्ये आत्ताची जी वारकरी कीर्तन परंपरा आपल्याला दिसते, वारकरी कीर्तन जे दिसतं ते कीर्तन जे आहे ते कीर्तन संतश्रेष्ठ नामदेव महाराजांनी 13व्या शतकामध्ये त्याची पायाभरणी केलेली आपल्याला दिसते. नामदेव महाराजांनी त्याच्यामध्ये एक मोठी गोष्ट भर घातली आणि ती म्हणजे समाज प्रबोधनाची, वैचारिक चर्चा ही जी गोष्ट आहे ही नामदेव महाराजांनी म्हणजे नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. मला हे ज्ञानदीप लावू जगीच्या खाली अंडरलाईन करायचं आहे. म्हणजे किंवा गोष्ट अशी आहे, संत जे असतात, वारकरी जो असतो तो आहे ना फक्त एकटाच तरुण गेला याच्यावर त्याचा विश्वास नाही. उलट संत म्हणाले आपतरे ताकी कोण बराई, एकटाच उद्धार करून गेला हे नाही. आपल्याला जे कळालं ते समाजाशी आपण शेअर केलं पाहिजे तळमळीनं. ही जी भूमिका आहे ही भूमिका वारकरी कीर्तनाच्या केंद्रस्थानी आहे.